हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर दुपारी मी टेरेसवर गेलेली आणि तेव्हा ना मी बाजूचं जे आहे ना ते शूट केलं. तर माझ्या टेरेसवरून जे दिसत आहे ना ते बघू शकता तुम्ही. आजूबाजूला किती पाणी जमा झालेलं आहे जमिनीवर. तर इकडं ना असंच पाऊस जेव्हा पडतो ना असंच पाणी जमा होतं आणि एवढं पाणी जमा होऊनही ना अजून पण काही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. आणि ठीकच आहे, चांगलीच गोष्ट आहे. पाऊस जेवढा पडेल ना तेवढं चांगलंच आहे. त्यामुळं ना आपल्याला नंतर पाण्याचा त्रास होणार नाही. असो, इकडे बघा ह्यांनी ना फ्रीजमधून काढलेला आहे मासा. तर रात्री ना 12 वाजता काकांनी ना शेजारच्या हा मासा आणून दिला. आणि हे जे हा जो मासा आहे ना हा चढणीचा मासा आहे. हा फक्त पावसाळ्यातच मिळतो. तर ह्याच्याबद्दल ना मी थोडंसं तुम्हाला माहिती सांगते. तर कोकणात जेव्हा पावसाळा सुरू होतो ना तेव्हा बऱ्याचपैकी ना समुद्राचे जे मासे असतात ना ते मासेमारी काय करतात, बंद करतात कोळी लोक. कारण बघा पाऊस भरपूर असतो आणि समुद्रालाही भरपूर भरती आलेली असते. त्याच्यामुळं काय करतात, हा जो समुद्राची जी मच्छीमारी असते ना ती थोड्या वेळापुरती म्हणजे थोड्या काळासाठी थांबवली जाते. पण बघा ही जी गोड्या पाण्यातली म्हणजे हे जे मासे असतात ना हे गोड्या पाण्यातले मासे असतात. ह्यांना चढणीचे मासे म्हणतात बघा. आणि ही ना म्हणजे फक्त ही मासे आहेत ना जेव्हा पहिला पाऊस पडतो किंवा पावसाचे जेव्हा सुरुवातीचे दिवस असतात ना तेव्हाच हा मासा भेटतो आपल्याला खाण्यासाठी. तर पहिल्या पावसात आणि मोठ्या भरतीच्या वेळी ना काही मासे काय करतात, प्रजननासाठी ना प्रवाहाच्या विरुद्ध असा वाहत किंवा प्रवास करत जातात. तेव्हाच ना ह्या माशांना पकडलं जातं. आणि ही मासे ना बहुतेकदा ना रात्रीच्या वेळी पकडली जातात. म्हणूनच रात्रीच काकांनी हा मासा पकडून आम्हाला आणून दिलेला. तर ही मासे ना रात्रीच्या वेळी ना बत्ती किंवा काहीतरी असं कंदील वगैरे बॅटरी अशा ह्या प्रकाशामध्ये ही मासे पकडतात. आणि ही मासे जी असतात ना ती याच म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आपल्याला खायला भेटतात. आणि बघा खेकडे वगैरे जे असतात ना चिंबोऱ्या म्हणतात ते पण ना याच दिवसामध्ये खायला भेटतात. मला अजून एक समजलं की हे मासे पकडण्यासाठी ना खास करून ना जे माती असते ना आपली ते मातीचं असं कटडा बनवला जातो किंवा दगड असतात ना ते असे लावू नये ना, म्हणजे ते मासे जर वाहून आली ना तर त्यांना परतीचा रस्ता भेटू नये म्हणून ना हे ह्या माशासाठी असं ना ते ट्रॅप करतात किंवा एखादं जाळं केल्यासारखं करतात आणि ही माशी पकडतात. अशी ही शेतामध्ये वाहून येतात मासे. आणि इकडं बघायला गेलं ना इकडं एवढ्या नद्या आहेत ना. मी पूर हा प्रकार ना पहिल्यांदा तर कोकणात आल्यानंतरच बघितला. आणि एवढा पाऊस पण मी खरं सांगते मी कोकणात आल्यानंतरच बघितला. जे लातूरचे आहेत म्हणजे आता मी लातूरची आहे तर माझं बालपण तिकडेच गेलेलं आहे. त्याच्यामुळं मला माहिती आहे की तिकडं एवढा पाऊस नसतो. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल तिकडं कोरडा दुष्काळ पण पडलेला आहे. पण पाऊस हा प्रकार जास्त नाही आहे जेवढा इकडं आहे तिकडे, जेवढा इकडे आहे ना तसा. आणि इकडं ना प्रत्येक गावाच्या बॉर्डरमध्ये नदी आहे. म्हणजे 2 गावाच्या मध्ये लगेचच नदी आहे आणि पूर्ण तुडूंब भरलेल्या नद्या असतात ह्या. भरपूर पाऊस पडतो आणि पूर हा प्रकार मी खरं सांगते हा इकडंच बघितला, कोकणातच. तर बघा आता मी काय मच्छी खात नाही म्हणून मी काय केलं माझ्यासाठी बनवली आहे, माझ्यासाठी ना मी वांग्याची भाजी बनवली एकदम साधी सिंपल. माझ्याकडं जे वाटण होतं ना तेच वाटण टाकलं, कांदा टोमॅटो टाकला आणि त्याच्यात बघा वांगे कट करून टाकली आणि साधी एकदम भाजी करायला घेतली. इकडं विहान पण बघा ना तो पण मच्छी खायला मागत नाही. हां, जर समुद्राची मच्छी असेल ना फ्राय वगैरे केलेली तर तो खातो ती मच्छी. पण अशी रश्श्यातली मच्छी तर तो अजिबात खात नाही. पण स्वीटू मात्र खाते. तिला प्रचंड आवडतं नॉनव्हेज. तिला रोज जरी दिलं ना तरी ती कंटाळणार नाही अशी आहे स्वीटू. तर इकडं बघा त्यांनी तो मासा घेतलेला आहे साफ करण्यासाठी आणि मी इकडे एका साईडला टाकलेली आहे वांग्याची भाजी आणि एका साईडला घेते बघा मी भाकरी बनवून घेते. आणि स्वीटू बघा तिचं म्हणजे जसा काही ह्यांनी मासा साफ करायला घेतला ना तशी ती एक्सायटेड होती. तिला मासा प्रचंड आवडतो. म्हणजे फिश, चिकन किंवा सुकट असं जे काही सुकलेल्या मच्छी वगैरे असतात ना तेही तिला खूप आवडतात. आणि बघा तिला माझ्यासोबत बनवायच्या होत्या भाकरी, तर ती भाकरी बनवत होती आणि मध्ये लुडबुड तिची रोजचीच चालू असते. विहान मात्र बसला होता टी व्ही बघत. यांची पण इकडं ना मच्छी साफ करून झालेली होती. तर मच्छीला बघा मॅरिनेट करण्यासाठी ना मी हळद आणि मीठ बघा त्यांना दिलेलं, म्हणजे टाकलेलं मी आणि ते मस्त म्हणजे हळद आणि मीठ लावून ठेवता येते. तर बघा भाजी मात्र हेच करणार होते मी, फक्त भाकरी, भात आणि जी माझ्यासाठी वांग्याची भाजी लागणार होती ना ती तेवढं मी करून बाजूला होणार होती आणि भाजी मात्र तेच करणार आहेत आज. तर बघूयात आता ते कसे करतायत भाजी. आणि इकडे बघा माझी भाकरी झालेली आहे. बघा भाकरी कशी टम्म फुगलेली आहे.
बोलता बोलताना इकडं सगळ्या काही मी भाकरी करून घेतल्या आणि लगेचच ना जी काही ताट वगैरे होतं भाकरीचं आणि पाणी घेण्यासाठी जो तांब्या होता किंवा ग्लास जे पण असेल ना ते सगळं काही बघा घासून लगेच हातासारखं स्वच्छ करून घ्यायचं. माझा भाकरीचा स्पीड बऱ्यापैकी चांगला आहे. तर लगेच त्या किचन पण साफ करून घेते म्हणजे त्यांना किचन लगेच खाली करून देता येईल. तेच करणार आहेत मच्छीची भाजी माशाची जी भाजी आहे ना तर तेच करणार आहेत. तर आपण असं हातासारखं ना एकाच पाठोपाठ एक कामं करून घेतली ना तर आपलीही कामं पटापट होतात. आणि तुम्हाला माहितीच आहे माझा गॅस थोडा स्लो चालतो त्याच्यामुळं ना भाकरी भाजण्यासाठी पण थोडा वेळ लागतो. तर म्हणून ना माझी इकडे भाकर भाजेपर्यंत ना माझी तिकडं ना झालेली आहेत भांडी घासून. आता बघा त्यांना थोडंसं तयारी करून देते म्हणजे काय लसूण अद्रक आणि कोथिंबीर सगळं व्यवस्थित बारीक करून देते खलबत्त्यामध्ये म्हणजे फक्त ते मसाला टाकून फोडणी टाकणार आहेत. तर आता बघा मी ह्याच्यामध्ये ना कांदा लसूण मसाला टाकून हे सगळं कुटून देणार आहे त्यांना. तर मी ना बऱ्याच वेळेला गावी बघितलं आहे माझी आई ना जेव्हा नॉनव्हेज बनवायची ना तेव्हा काय खोबरं वगैरे एवढं काही मिळायचं नाही. तर फक्त अद्रक लसूण कोथिंबीर आणि बघा जो घरकुल मसाला भेटायचा आमच्या इकडे तेव्हा आताही भेटतो पण मी इकडे राहते ना तर ह्या भागामध्ये तो मसाला भेटत नाही घरकुल मसाला भेटायचा. तर तो मसाला ना खरंच खूप छान होता आणि आताही मला असं वाटते तो खरंच खूप छान आहे. चिकन मटन किंवा मच्छीच्या भाजीसाठी ना तोच मसाला वापरायची आई आणि खरंच त्याने भाजीला खूप एक वेगळी चव यायची बरं का. आणि मी नॉनव्हेज खाल्लेली आहे लहान असताना पण जसं काही मला कळायला लागलं म्हणजे मी 4-5 वर्षाची होती ना 5-6 वर्षाची असेल तेव्हापासून मी नॉनव्हेज टोटली बंद केलेलं आहे. ते आत्तापर्यंत मी अजिबात नॉनव्हेज खात नाही फक्त अंडा खाते. तो पण एवढा आवडत नाही मला कधीतरी अंडा खाते. तर असो इकडे बघा मी त्यांना जे मसाला आहे ना तो वाटून दिला आणि ह्यांनी बघा घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी. तर हा जो आहे भिड्याचा तवा आहे तुम्हाला माहितीच आहे कारण माझ्या बऱ्याच रेसिपीमध्ये ना मी हाच तवा वापरते आणि हा मला खूप आवडतो. ह्याच्यात तुम्ही कुठलीही भाजी केली ना तर खरंच एवढी चवदार होती ना ती भाजी खूप छान होते आणि ह्यांना ही भाजी खरंच खूप आवडते बरं ह्याच्यात बनवलेली या तव्यामध्ये. तर बघा त्यांनी काय केलं फक्त जो हा तवा आहे ना त्याच्यामध्ये टाकलं तेल आणि तेलामध्ये ना हे जे वाटण म्हणजे मी खलबत्त्यात जे कुटून दिलेला ना मसाला तो टाकला आणि त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकला. त्यांना टोमॅटो आवडतो मच्छीमध्ये म्हणून पण माझ्या गावी लातूरला कोणीही टोमॅटो टाकत नाही भाजीमध्ये नॉनव्हेजच्या पण इकडं टाकतात बरं का. आणि ह्यानी नंतर त्याच्यामध्ये तो मस्त फ्राय केला तव्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बघा ही जी मच्छी होती साफ केलेली ना ती टाकली त्यांनी आणि थोडा वेळ थोडंसं त्याला मसाला लावून घेतला मच्छीला आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये त्यांना जेवढं पाहिजे होतं तेवढं पाणी टाकून दिलं त्यांनी. काय सुटो हा मच्छी बघायचंय मच्छी खायचंय तुला ते बघ पप्पा इकडं त्यांनी मच्छी बनवली पण मच्छीत बघा मीठ किती टाकलं हे त्यांनाच लक्षात येत नव्हतं. मी तर कधी असं टेस्ट करत नाही पण त्यांनी ना बनवले हे खूप महत्त्वाचं आहे. हळूहळू त्यांनी मला असं वाटतंय की स्वतः काहीतरी जेवण बनवावं. कधीतरी मला जर कंटाळा आला किंवा माझी तब्येत ठीक नसेल तर त्यांनाही थोडंफार काही बनवता आलं पाहिजे कारण आता प्रश्न एकट्याचा नाही आहे कारण मुलंही असतात 2 आणि बाहेरचं प्रत्येक वेळी परवडत नाही आहे किंवा ते कसं बनवलेलं असतं हेही आपल्याला माहिती नसतं. तर बघा दोघांनाही थोडंफार तरी त्या किचनमधलं नॉलेज असावं म्हणजे मला तर आहेच त्यांनाही असावं असं मला वाटतंय. तर इकडं बघा सगळं काही झालेलं आहे बनवून आणि त्याच्यानंतर मी सगळं काही जेवणाचं बाहेर घेतलं हॉलमध्ये जेवणासाठी आणि तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे मच्छी. पण बघा मुलांची किती नाटकं चालू असतात. विहान बोलतंय मला फिश नको स्वीटूला मात्र प्रचंड फिश आवडते.
अरे तू गप ना बस बरोबर. काय बोलते? नको खाऊ. अरे हे बघ ते काटा. तर बघा आमची सगळ्यांची जेवणं इकडं चालू आहेत आणि माझं आणि विहानचं जेवण झालं तरी पण मात्र स्वीटूची मच्छी खायची काही संपली नव्हती, कारण ती खरंच खूप नॉनव्हेज लवर आहे, आत्ता तरी आहे. तर असो बघा, आजचा व्लॉग्स ना मी इथंच थांबवते. तर आजचा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला आणि चढणीच्या माशांची जी माहिती आहे ती कितपत खरी आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे तुम्हाला काही त्याच्याबद्दल अजून माहिती असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आजचा जर माझा व्लॉग्स तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे. तर भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. काय व्हिडिओ